Brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि महायुतीनं घवघवीत असं यश मिळवलं। या यशानंतर एका फॅक्टरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली। तो फॅक्टर होता मनोज जरांगे पाटलांचा, म्हणजेच मराठा आरक्षणाचा फॅक्टर, जो लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालला अशा चर्चा त्यावेळी झाल्या। त्याचं कारणही तसंच होतं, कारण लोकसभेला महाविकास आघाडीनं तब्बल 31 जागा जिंकत महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं यश मिळवलं होतं। त्यानंतर विधानसभेला सुद्धा हा फॅक्टर काम करणार का, यावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली। मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला आणि ऐनवेळी माघार घेतली। मात्र असं असलं तरी त्यांनी या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दिला होता। या एका उमेदवाराला नेमकी किती मतं पडली तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर जसं की सांगितलं, मनोज जरांगे पाटलांनी शेवटच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली। मात्र त्यांनी एका उमेदवाराला उघडपणे पाठिंबा दिला। त्यांनी या निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवारासाठी प्रचार केला नाही, मात्र त्यांनी आपला पाठिंबा जो आहे तो एका उमेदवाराला जाहीर केला। या उमेदवारानं जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतलेला होता। त्या उमेदवाराचं नाव आहे राजरत्न आंबेडकर। राजरत्न आंबेडकरांनी वाशिम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली, मात्र त्यांना तिथं पराभवाचा सामना करावा लागला। इथून श्याम खोडे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ देवळे हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिले। या ठिकाणी विशेष म्हणजे वंचितचा एक उमेदवार हा तिसऱ्या क्रमांकावरती राहिला। आता या ठिकाणी राजरत्न आंबेडकरांना, जे की जरांगे पाटलांनी त्यांना पाठिंबा दिला होता, त्यांना नेमकी किती मतं पडली हा जर आकडा आपण ऐकला तर आपल्याला निश्चितपणानं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। राजरत्न आंबेडकरांना या ठिकाणी केवळ 194 मतं मिळाली। वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये 22 उमेदवार मैदानात होते आणि या 22 पैकी राजरत्न आंबेडकर हे 20व्या नंबरवरती ढकलले गेले होते। या ठिकाणी नोटाला सुद्धा 507 मतं मिळाली होती। त्यामुळं राजरत्न आंबेडकरांना जरांगे पाटलांचा पाठिंबा असताना सुद्धा एवढ्या कमी प्रमाणात मतं मिळाल्यानंतर आता एक वेगळ्या प्रकारची चर्चा होऊ लागलेली आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।